हरे कृष्णा. राधाष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. राधाष्टमीच्या निमित्ताने आज आपण श्रीमती राधिका राणींचं भजन गाणार आहोत. ब्रजजन मन सुखकारी राधे ब्रजजन मन सुखकारी. चला तर मग सुरू करूया. राधे ब्रजजन मन सुखकारी राधे श्याम श्यामा श्याम. श्री राधे ब्रजजन मन सुखकारी राधे श्याम श्यामा श्याम. मोर मुकुट मकराकृत कुंडल गल वैजयंती माला. मोर मुकुट मकराकृत कुंडल गल वैजयंती माला. चरुवाल राधे श्याम श्यामा श्याम. चरण नुपुर रसाल राधे श्याम श्यामा श्याम. सुंदर वदन कमल दल लोचन बाके चितवन हारी. सुंदर वदन कमल दल लोचन वाक्य चित मन हारी. मोहन वंशी विहारी राधे श्याम श्यामा श्याम. मोहन वंशी विहारी राधे श्याम श्यामा श्याम. वृंदावन में धेनु चरावे पिजन मनहारी. वृंदावन में धेनु चरावे पिजन मनहारी. श्री गोवर्धन धारी राधे श्याम श्यामा श्याम. श्री गोवर्धन धारी राधे श्याम श्यामा श्याम. राधा कृष्ण मिले अब दो और रूपे अवतारी. राधा कृष्ण मिले अब दो गौर रूपे अवतारी. कीर्तन धर्म प्रचारी राधे श्याम श्यामा श्याम. कीर्तन धर्म प्रचारी राधे श्याम श्यामा श्याम. तुम बिन मेरे और न कोई नाम रूपे अवतारी. तुम बिन मेरे और न को नाम रूपे अवतारी. चरणन में बलिहारी राधे श्याम श्यामा श्याम. नारायण बलिहारी राधे श्याम श्यामा श्याम. ब्रजजन मन सुखकारी राधे श्याम श्यामा श्याम. श्री राधे ब्रजजन मन सुखकारी राधे श्याम श्यामा श्याम. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सत्राला सुरुवात करण्यापूर्वी आपण गुरु शिष्य परंपरेचे आशीर्वाद घेऊया. ओम अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, भक्ति सिद्धांत सरस्वती, गौर किशोर, भक्ति विनोद, बलदेव जगन्नाथ, विश्वनाथ, नरोत्तम, कृष्णदास, रघुनाथ जीव, रूप स्वरूप सनातन, श्री चैतन्य महाप्रभु, ईश्वरपुरी, नित्यानंद अद्वैत, माधवेंद्रपुरी, लक्ष्मीपती, व्यासतीर्थ, ब्रह्मण्यतीर्थ, पुरुषोत्तम, जयधर्म, राजेंद्र, विद्यानिधी, दयानिधी, ज्ञानसिंधू, जयतीर्थ, अक्षोभ्य, माधव, नृहरी, पद्मनाभ, मध्व, व्यास, नारद, ब्रह्मा, श्रीकृष्ण. हरे कृष्णा. चला भगवद्गीता वाचूया. या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या सत्रात आपण बघितलं की अर्जुनाने सांगितलं भगवंतांना की मला युद्ध येण्यासाठी समोर कोण कोण उभे आहे ते बघायचंय, आणि त्याप्रमाणे भगवंत रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभे करतात आणि आपले सगळे नातेवाईक बघून अर्जुन भ्रमात पडतात आणि अर्जुनाला म्हणतात की मला लढावंसं नाही वाटत आहे. तर अर्जुनाला वाटणाऱ्या 5 कारणांपैकी पहिली 2 कारण आपण बघितली, ती म्हणजे सगळ्या मित्र नातेवाईकांना बघून त्यांना त्यांच्याबद्दल अत्यंत करुणा आली की अरे हे उगाचच मारले जातील. कंपॅशन ज्याला आपण बोलतो, करुणा आली आणि ते म्हणाले की त्यांच्याबद्दल मला खूप करुणा वाटते तर मी त्यांना काही मारणार नाही. नंतर दुसरं कारण अर्जुन सांगतात की जरी मला विजय मिळाला तरी मी त्याचा आनंद कोणासोबत व्यक्त करू, सगळे लोक तर मारले जातील, तर मी माझं विक्ट्री, माझं जिंकलेलं राज्य कोणासोबत त्याचा उपभोग घेऊ, कोणीच उरणार नाही, म्हणून मला लढायचं नाहीये. तर ही 2 कारण आपण बघितली. आता पुढच्या श्लोकांमधून आपण बघणार आहोत कशी त्याला असं वाटतं की हे युद्ध करणं म्हणजे खूप मोठं पाप आहे आणि त्या पापामुळे तो लढायला तयार होत नाही. तसंच कौटुंबिक परंपरांचा कसा नाश होईल असं त्याला वाटतं आणि शेवटी तो म्हणतो की मी निर्णय घेण्यासाठी असमर्थ आहे आणि आता भगवंता तुम्हीच मला मार्ग दाखवा. तर आता आपण पुढच्या श्लोकांना सुरुवात करूया. पापम एव आश्रयेत अस्मान् हत्वा एतान् आततायिनः तस्मात् नहि आर्हवयम् हन्तुं धार्तराष्ट्रान् बान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. या आततायी आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून धृतराष्ट्र पुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे? हे माधव, आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ? तात्पर्य: वैदिक मताप्रमाणे 6 प्रकारचे आततायी असतात. 1. जो विष देतो. 2. जो घराला आग लावतो. 3. जो घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रांनिशी हल्ला करतो. 4. जो संपत्ती लुटतो. 5. जो दुसऱ्याची जमीन बळकावतो. आणि 6. जो परपत्नींचे अपहरण करतो. अशा आताताईंचा वध केल्याने कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही. अशा आताताईंना मारणे हे सामान्य मनुष्याला शोभेल असेच आहे.
पण अर्जुन हा सामान्य मनुष्य नव्हता. स्वभावतच तो साधू वृत्तीचा होता आणि त्यांच्याशी तो साधू वृत्तीला अनुसरूनच वागू इच्छित होता. तर आता आपण थोडं थांबूया आणि आपण थोडा डिस्कस करूया. ते म्हणजे वैदिक शास्त्रानुसार या 6 प्रकारच्या लोकांना आताताई म्हटलं जातं. तर पांडवांच्या बाबतीत हे 6 प्रकार घडले होते. भीमाला विष दिलं गेलं होतं. ते विष घेतल्यावर झालं उलटच. भगवंतांच्या कृपेमुळे ते अधिक शक्तिशाली झाले. लाक्षागृहाच्या वेळेला त्यांच्या घराला आग लावली गेली होती, पण भगवंतांच्या कृपेमुळे पांडव तिथेही वाचले. प्राणघातक हल्ले तर दुर्योधनाने कायमच केले, अनेकदा केले. द्यूत क्रीडेमध्ये त्यांची सगळी संपत्ती हडपली गेली आणि त्यांच्या जमिनी पण बळकावल्या गेल्या. आणि द्रौपदीच्या वस्त्रहरणचा जो इन्सिडेंट आहे त्याच्यामध्ये 6वा प्रकार म्हणजे परपत्नीचे अपहरण करतो, तोही प्रकार झाला. तर आता या 6 गोष्टी झाल्या तरी सुद्धा अर्जुन हा साधू वृत्तीचा असल्यामुळे तो त्यांना माफ करून टाकायला तयार होता, की ठीक आहे मी त्यांना माफ करतो. पण क्षत्रिय, एखादा जो क्षत्रिय असतो त्याने असं वागून चालणार नाही. म्हणजे समजा जर का अर्जुनाने त्यांना माफ करून टाकलं असतं आणि दुर्योधनाचंच राज्य असतं, तर आज आपण जी परिस्थिती बघतोय, एकतर भगवंतांना भगवद्गीता सांगता आली नसती, धर्माचं पुनःस्थापन करता आलं नसतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण जी परिस्थिती बघतो, आज आपण किती बिकट परिस्थितीमध्ये आहोत त्याच्यापेक्षा कैक पटीने आपण अजून खराब परिस्थितीत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे या गोष्टी माझ्यासाठी जास्ती अप्लाय होतात, तरी पण मी हे बोलते कारण की हे असं बोलण्याने कदाचित त्या माझ्यामध्ये थोड्या कमी होतील. आपण जे बोलतो आग लावतो, तर जरुरी नाहीये की आग ही अग्नीनीच लावली गेली पाहिजे एखाद्याला. आपण एनवी जे म्हणतो, जेलसी जो प्रकार असतो, की जे मला मिळालं नाही ते दुसऱ्याला पण मी मिळू देणार नाही आणि त्याच्यासाठी मी लावालाव्या करीन. त्या लावालाव्या पण आग लावण्याच्या प्रकारातच येतात. त्यामुळे कुठल्या तरी लेवलवर आपण सुद्धा आताताई बनतो. दुसरं म्हणजे घातक तीक्ष्ण शस्त्रांनीशी हल्ला. तर मी तेनालीरामाचा एपिसोड बघत होते, तर त्याच्यामध्ये मुल्ला नसरुद्दीन विचारतात की सगळ्यात प्राणघातक हल्ला कुठला आहे. तर त्याच्यावर तेनालीरामन उत्तर देतात की सगळ्यात प्राणघातक शस्त्र आहे आपली जीभ, कारण तीच सगळ्या युद्धाला कारणीभूत ठरते. तर आपणही आपल्या आयुष्यात बघत असतो जे छोटे मोठे कलह होतात, किंवा ते कधी कधी जे आंतरराष्ट्रीय लढाया पण ज्या होतात, त्याच्यासाठी कारणीभूत कुठेतरी जीभच असते. म्हणजे महाभारतातच उदाहरण घ्यायचं तर जर का द्रौपदी म्हणाली नसती, द्रौपदीनी जर दुर्योधनाला चिडवलं नसतं अंधे का पुत्र अंधा, तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. पण तिने तो तीक्ष्ण हल्ला केला. तर असे अनेक हल्ले आपण सुद्धा करतो. तर we have to be watchful, and first of all all these things firstly apply to me. तर I have to be watchful about all these things and I have to take care, so please pray for me की या गोष्टी माझ्यामधून खूप कमी होतील. आणि आता आपण तात्पर्यातून पुढे जाऊया. तात्पर्यात पुढे असं म्हटलं गेलंय की अर्जुन हा साधू वृत्तीचा होता आणि तरी सुद्धा त्याने पण अशा प्रकारची साधू वृत्ती क्षत्रियांसाठी योग्य नसते.
जरी राज्यकारभारातील व्यक्तीने साधुवत असणे आवश्यक असले तरी त्याने भ्याड मात्र असू नये. उदाहरणार्थ भगवान श्रीराम हे इतक्या साधू वृत्तीचे होते की आजही लोक रामराज्यात राहण्यास अतिशय उत्सुक आहेत. पण असे असले तरी प्रभू श्री रामचंद्रांनी कधीच भ्याडपणा दाखवला नाही. श्रीरामांच्या पत्नीचे सीतेचे अपहरण करणारा रावण आतातायी होता, पण श्रीरामांनी त्याला असा काही धडा शिकवला की त्याची तुलना जगाच्या इतिहासामध्ये कोणाशीही करता येणार नाही. अर्जुनाच्या बाबतीत मात्र त्याच्या विरुद्ध जे आक्रमक आतातायी होते ते विशिष्ट प्रकारचे होते, आणि ते म्हणजे त्याचे स्वतःचे पितामह, गुरुजन, मित्रगण, पुत्र, नातू इत्यादी. यांच्यामुळेच अर्जुनाला वाटले की सामान्य आतातायींविरुद्ध ज्या कडक उपाययोजना केल्या पाहिजेत त्या त्यांच्या विरुद्ध आपण योजू नये. याशिवाय साधू व्यक्तीने क्षमा करावी असे सांगितले जाते. साधू व्यक्तीसाठी असे आदेश हे राजकीय आणीबाणीपेक्षाही महत्वपूर्ण असतात. अर्जुनाने विचार केला की राजकीय कारणांसाठी स्वजनांची हत्या करण्यापेक्षा साधू वृत्ती आणि धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे. म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी अशा प्रकारे हत्या करणे हे चांगले नाही असे त्याला वाटले. सरतेशेवटी राज्य आणि त्यापासून प्राप्त होणारे सुख हे नित्य नाही, म्हणून स्वजनांचीच हत्या करून त्याने स्वतःची शाश्वत मुक्ती आणि स्वतःचे जीवन धोक्यात का घालावे. या श्लोकामध्ये आतापर्यंत आपण 3 महत्वाचे मुद्दे बघितले. पहिला म्हणजे आततायी कोण असतो आणि शास्त्राप्रमाणे कोणाला आततायी मानले जाते आणि आततायीला सामान्य माणूसही शिक्षा देऊ शकतो. दुसरा मुद्दा आपण बघितला की सामान्य माणूस जर शिक्षा देऊ शकतो तर क्षत्रियाने तर त्याला शिक्षा ही दिलीच पाहिजे. आणि तिसरा मुद्दा आपण बघितला की जे आतातायी अर्जुनासमोर उभे होते ते आतातायी अजून कोणी नसून त्याचे स्वतःचे नातेवाईक होते. त्याचे आजोबा होते, त्याचे काका होते, त्याचे भाऊ होते, त्याचे पुतणे, असे सगळे त्याचे गुरुजन, असे सगळे त्याचे नातेवाईकच त्याच्या समोर आतातायी म्हणून उभे होते. तर इथे ही जी लॅडर दिसते आहे, इथे तुम्हाला 4 स्तर दिसतील: अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र आणि आत्मशास्त्र. तर आता ह्या निर्णय घेण्याची शिडीचा आणि या श्लोकाचा काय संबंध? तर मी सगळ्यात आधी ही शिडी काय आहे ते सांगते. तर या शिडीमध्ये सगळ्यात खाली आहे अर्थशास्त्र, म्हणजे उदरनिर्वाहासाठी जे काही आपण पैसे कमवतो त्या लेवलवर, म्हणजे पैशाच्या लेवलवर ह्याला एक लेवल ऑफ कॉन्शियसनेस म्हणून आपण समजूया, विचार करण्याची पद्धती असं आपण समजूया. तर सगळ्यात खालची जी लेवल आहे ती आहे अर्थशास्त्राची लेवल, म्हणजे पैसे, मला किती पैसे मिळतील एखादं काम करण्यासाठी. सपोज मला कोणाचा तरी खून करायचा आहे तर त्याच्यासाठी मला भरपूर पैसे मिळतील का? चालेल, मी तयार आहे, द्या, चालेल, मी करतो. हे आजकालचं जे आपलं जग चाललंय ते सगळं अर्थशास्त्रावर खेळतय. आपण या अर्थशास्त्राच्या लेवलवरच मोस्ट ऑफ द लोक जे आहेत ते विचार करत आहेत. 99% लोक हे अर्थशास्त्राच्या लेवलवर आपले डिसिजन्स घेतात. त्याच्याहून वरची लेवल जी आहे ती आहे नीतिशास्त्राची. नीतिशास्त्र म्हणजे नैतिक, की मी जे काही काम करतो आहे ते नैतिक आहे किंवा अनैतिक आहे याच्यातील फरक करणे आणि डिसिजन घेणे. तर सपोज मला एखाद्या कामासाठी भरपूर पैसे मिळतात, पण जर का ते काम अनैतिक आहे तर मी त्या कामाला जर नकार देतो आहे तर आय एम ऍट अ हायर लेवल ऑफ कॉन्शियसनेस. ठीक आहे, हे लेवल समजले, अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र. तर आता अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्राच्या वरती आहे धर्मशास्त्र. धर्मशास्त्र म्हणजे धार्मिक तत्वांवर आधारित आपले कर्तव्य करणे. म्हणजे आता जर आपण अर्जुनाचा सिनारिओ बघितला या श्लोकामधला, त्याला माहिती आहे की हे आततायी आहेत, ठीक आहे, पण जे आततायी माझ्या समोर उभे आहेत ते माझे नातेवाईक आहेत. तर धर्मशास्त्र सांगतं की आपल्या स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याला
आपल्याच नातेवाईकांना मारू नये. त्यातून जे काही सुख मला प्राप्त होणार आहे ते टेम्पररी आहे. तर बेसिकली मी माझ्या नातेवाईकांना मारू नये हे पाप आहे. ठीक आहे. म्हणून तर अर्जुन हा धर्मशास्त्राच्या लेवलवर विचार करतो आणि नीतिशास्त्राप्रमाणे ते अनैतिक वागत आहेत, त्यांना शिक्षा देणं हे माझं कर्तव्य आहे हे तो कन्सिडर करत नाही आहे. तो धर्मशास्त्राप्रमाणे विचार करतो. पण अर्थ, नीती आणि धर्मशास्त्राच्याही पलीकडे आहे आत्मशास्त्र. कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी जे कार्य केलं जातं किंवा भगवंतांच्या आज्ञेने जे काम केलं जातं. आता भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तू उठ आणि लढ. तर त्यांनी हे धर्म, अर्थ, नीती या सगळ्याचा विचार करण्याची त्याला काही गरजच नाहीये. त्याला स्ट्रेट युद्ध करायला स्टार्ट करायचंय, कारण ती भगवंतांची आज्ञा आहे. याचंच उदाहरण म्हणजे युधिष्ठिर महाराजांना जेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात की तू सांग अश्वत्थामा मेला, कारण ते कधीच खोटं बोलत नव्हते. तर सगळे ठेवा अश्वत्थामा मेला, स्पेशली द्रोणाचार्य. पण भगवान श्रीकृष्णांच्या डायरेक्ट आज्ञेचं जेव्हा ते पालन करत नाहीत तेव्हा त्यांचा रथ एका लेवलवर खाली ढसतो, खाली येतो त्यांचा रथ. कारण त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेचे पालन केले नाही म्हणून. तर आपण जेव्हा एखादं कार्य करतो, आता ह्या लॅडरचा आपल्याशी काय रेलेव्हन्स आहे, तर आपल्या लाईफ मध्ये अशी एखादी सिच्युएशन येईल किंवा प्रत्येक सिच्युएशनला आपण या लेन्स मधून बघायला पाहिजे, अर्थ, नीती, धर्म आणि आत्मशास्त्राप्रमाणे. We can use this ladder of consciousness for decision making. आता पुढे या श्लोकामध्ये लास्ट पॅरेग्राफ, तात्पर्याच्या लास्ट पॅरेग्राफ मध्ये प्रभुपाद सांगतात की या संदर्भात अर्जुनाने श्रीकृष्णांना माधव असे संबोधणेही महत्वपूर्ण आहे. श्रीकृष्ण हे लक्ष्मींचे किंवा भाग्य देवतेचे पती असल्यामुळे अर्जुनाला त्यांना हे दर्शवायचे होते की त्यांनी ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशी गोष्ट करण्यास त्याला प्रेरित करू नये. परंतु वास्तविकपणे श्रीकृष्ण हे भक्तांनाच काय तर इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाहीत. भगवान श्रीकृष्ण हे सुहृदम, पुढे येईल भगवद्गीतेमध्ये, सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वानाम शांती पृच्छति. जिथे भगवंत म्हणतात की मी सगळ्यांचा सुहृद आहे, तर ते भक्तांनाच नाही तर प्रत्येक जीवात्म्याच्या साठी जे योग्य आहे तेच त्याच्यासाठी करत असतात. यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यभिर्जनार्दन. हे जनार्दन, जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे. तात्पर्य, एखाद्या क्षत्रियाला विरुद्ध पक्षाने युद्धासाठी किंवा द्यूत क्रीडेसाठी निमंत्रित केले तर त्याने ते नाकारणे योग्य नसते. अशा बंधनामुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार देऊ शकला नाही, कारण दुर्योधनाच्या पक्षाने त्याला युद्ध करण्यासाठी आवाहन दिले होते. या संदर्भात अर्जुनाने विचार केला की अशा आवाहनांच्या परिणामाबद्दल विरुद्ध पक्ष हा अज्ञानी असावा, परंतु अर्जुन त्याचे दुष्परिणाम पाहू शकत होता, म्हणूनच ते आवाहन तो स्वीकारू शकत नव्हता. बंधनाचा परिणाम जेव्हा चांगला असतो तेव्हा असे बंधन अनिवार्य ठरू शकते, पण अशा बंधनाचा परिणाम जेव्हा अनिष्ट असतो तेव्हा ते अनिवार्य किंवा बंधनकारक ठरविता येत नाही. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच अर्जुनाने युद्ध न करण्याचे ठरविले. आता आपण इकडे काही
2 मिनिटं थांबूया आणि विचार करूया की अर्जुनाला जे वाटतंय की मी माझ्या हातून पाप घडणार आहे आणि मला ते पाप बिलकुल करायची इच्छा नाहीये. दुर्योधनाची पार्टी जो विचार करतेय की युद्ध करून एवढं सारं नुकसान होईल याचा ते लोक विचारच करत नाहीयेत. पण याचा अर्थ हा नाही की आम्ही हा विचार करू नये. म्हणून मग तो म्हणतो की या निष्कर्षाने की आता मी युद्ध करणार नाही, या निष्कर्षावर तो पोचतो. तर इथे अर्जुनाची जी परिस्थिती आहे की त्याच्या डोळ्यासमोर जे दिसतंय त्यालाच तो खरं मानतोय आणि त्याच्याप्रमाणेच तो कन्क्लुजन वर येतोय. तर हे आपल्या बाबतीत असं अनेकदा होतं. आपण पण आपल्या डोळ्यासमोर जे दिसतं त्यालाच सत्य मानतो आणि त्याच्याप्रमाणे आपण निर्णय घेतो. पण तसं नक्की असतं का? तर नाही. तर तर सांगण्याचा उद्देश हा आहे की भगवान श्रीकृष्ण जे सांगतील तो खरा धर्म आहे. कारण की उद्या जर उठून आपण म्हंटल की चला आपण उद्यापासून मी डाव्या साईडनी चालायच्या ऐवजी उजव्या साईडनी चालेल, किंवा उद्यापासून मी लाल सिग्नल वरती मी गाडी चालवीन आणि हिरव्या सिग्नलला मी बंद करीन. तर तसं करता येतं का? तर नाही, तसं केलं तर चालणार नाही. आता कालचाच इन्सिडेंट आहे. मी गाडी घेऊन चालली होती आणि गाडी नो पार्किंग मध्ये लागली. आता तिथे पार्किंगचा काही बोर्ड नव्हता, मला पण काही लक्षात नाही आलं. ते टोल करणाऱ्यांनी ते माझी गाडी घेऊन गेले. मी त्यांच्याशी किती वाद घातला तरी त्याचा काही फायदा झाला नाही, मला त्यांना ती फाईन भरावीच लागली. तसंच आपण जे दुःख भोगत आहोत त्याचं कारण हेच आहे की आपण देवानी जे आपल्याला नियम दिलेले आहेत त्या नियमांच्या विपरीत वागतो, की त्या नियमांना संलग्न आपण वागत नाही, त्यामुळे आपल्याला शिक्षा होते. आणि जर का आपण काय म्हणतात त्याला, जे चांगले नागरिक असतात, जे कायदा तोडत नाहीत, त्यांना सरकारला घाबरायची काहीच गरज नसते, है ना. त्याचप्रमाणे जेव्हा आपण भगवंतांच्या आज्ञेनुसार वागतो, भगवंता जे सांगतात त्याप्रमाणे आपण आपलं जीवनशैली ला अडॅप्ट करतो, किंवा त्यांनी सांगितलेले नियम आपण जेव्हा पालन करतो तेव्हा आपल्याला पाप लागण्याची काही प्रश्नच उद्भवत नाही आणि आपल्याला काही शिक्षा होणार नाही. बरोबर. तर अर्जुनाला पण पाप लागण्याची चिंता करायची काही गरजच नव्हती, कारण साक्षात भगवान श्रीकृष्ण त्याच्या सोबत आहेत आणि ते त्याला सांगतायत की लढ. तर पाप होईल, असं होईल, तसं होईल, हे सगळ्याचा विचार करण्याची काही गरजच नाहीये. तर आपल्यासाठी लेसन काय आहे की आपण भगवंतांनी दिलेला जो मार्ग आहे तो आपण फॉलो करावा आणि स्वतःचेच काहीतरी नियम लावू नयेत. आता स्वतःचेच नियम का लावू नये? तर बाबा, कारण आपण आपल्यामध्ये 4 प्रकारचे दोष आहेत. हे आपण जे गीताचे इंट्रोडक्शन होतं त्याच्यात आपण बघितलेलं आहे की आपले ज्ञानेंद्रिय आहेत ते अपूर्ण आहेत. म्हणजे आपल्या डोळ्याची जी विजन आहे ती लिमिटेड आहे, किंवा आपले कान जे ऐकू शकतात ते सुद्धा एका लिमिटेड फ्रिक्वेन्सीच ऐकू शकतात. आपल्याकडे काही असं अनलिमिटेड ऍक्सेस नाहीये. आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत ते अपूर्ण आहेत. त्यामुळे आपण भ्रमात पडतो किंवा भ्रमित होतो, किंवा आपल्या समोर जे मला दिसतंय तेच सत्य आहे असं मानतो, किंवा जे मला ऐकू येते किंवा आपल्या ज्ञानेंद्रियांवर बेस्ड जे आपले एक्सपिरियन्सेस असतात त्यालाच आपण खरं मानतो. पण म्हणजे काय म्हणतात ते, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची पण एक लेवल ऑफ ट्रूथ असतं, एक आपलं लेवल ऑफ ट्रूथ असतं, आणि आपल्या सगळ्यांच्या वरती जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांनी डिक्लेअर केलेलं ट्रूथ असतं. जसं की आपण ते उदाहरण बघितलेलं आहे की गाईचं गोमूत्र, कुठल्याही प्राण्याचं मूत्र हे वर्ज्य असतं, किंवा ते हे करू नये, वापरू नये, किंवा ते त्याच्याशी जर आपला संपर्क आला तर आपण आंघोळ केली पाहिजे, असा शास्त्रामधला नियम आहे.
पण तेच गाईचं जे मूत्र असतं, गोमूत्र जे असतं ते आपल्याला शुद्ध करतं. ते आपण आपल्या अंगावर शिंपडतो. कोरोना काळात तर लोकांनी गोमूत्रामध्ये आंघोळी केल्यात. असं का बरं? कारण ते वेदांनी दिलेलं ज्ञान आहे, ते भगवंतांकडून आलेलं ज्ञान आहे, त्यामुळे ते पूर्ण आहे. ठीक आहे. आणि आपली ज्ञानेंद्रिय अपूर्ण आहेत, आपण भ्रमित होतो, आपण चुका करतो आणि आपण चुका केल्यावर आपण त्या इझिली ऍक्सेप्ट करत नाही आणि आपण त्याच्यातूनच कदाचित दुसऱ्यांची फसवणूक करतो. तर या सगळ्या गोष्टींमुळे आपण स्वतःचा कायदा बनवायला जाऊ नये. पण योग्य कायदा काय आहे? योग्य जीवन पद्धती किंवा योग्य नियम काय आहेत हे आपण भगवद्गीतेतून जाणून घेतले पाहिजेत. कारण भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णांची वाणी आहे. किंवा आपण वेद, गुरु, साधू, शास्त्र यांची मदत घेऊन आपण जाणून घेतलं पाहिजे की काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. जसं की आता ते माझं जे एक्झाम्पल होतं की मला फाईन लागली, तर तिथे नो पार्किंगचा बोर्ड कुठला आहे, कुठला एरिया नो पार्किंगचा आहे आणि कुठला एरिया पार्किंगचा आहे हे जाणणं माझ्यासाठी गरजेचं होतं. मी असं बोलू नाही शकले की बाबा हे मला माहित नाही, हे मला माहित नाही, तर ही तुमची चूक आहे. तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. म्हणूनच आपण भगवद्गीतेचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे की आपण स्वतःचाच कायदा नाही बनवू शकत. जे भगवंतांनी सांगितलेलं आहे ते तोच कायदा आहे. म्हणजे इथे माझं तुझं असं काही नाही चालत. जे भगवान श्रीकृष्ण सांगतील तोच कायदा आहे आणि तोच त्यांनी ही संपूर्ण सृष्टी बनवली आहे, त्यामुळे त्यांना माहिती आहे आणि ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. ते आधीच्या श्लोकात आपण बघितलं की ते आपले सुहृद आहेत, ते आपले मित्र आहेत, तर ते आपल्यासाठी काही चुकीचं सांगणार नाहीत. त्यामुळे पण आपण स्वतःच काही नवीन नियम किंवा आजकाल खूप असं होतं की आता पितृपक्ष चालू आहे, तर आपण बघतो की लोक पिंडदान वगैरे करायला मागत नाहीत. ते काय त्याला काही अर्थ नाहीये असं मानून ते काही करत नाहीत आणि मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस खूप म्हणजे फॅमिली लाईफ म्हणजे फ्युचर जनरेशनला एफेक्ट करणारे त्याचे इफेक्ट्स होतात. त्याच्यापेक्षा सोपं आहे की तुम्ही साधं रोज म्हणजे आपण जे खातोय ते अन्न पितरांना द्या किंवा जे रूल्स दिले आहेत शास्त्रांप्रमाणे त्याप्रमाणे वागा, त्याप्रमाणे करा, तर मग आपल्याला पाप लागायचं काही टेन्शनच नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे जेव्हा आपण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी काही करतो तर तिथे तर पाप लागायचा प्रश्नच येत नाही. आणि आता काय म्हणतात, आपल्याला या मार्गावर नेण्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय आहे ते म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणे. चला तर मग आपण एकदा म्हणूया, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे जेव्हा हा महामंत्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण डायरेक्ट भगवंतांशीच कॉन्टॅक्ट करतो आणि भगवंत आपल्या हृदयातून आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. हे आपण भगवद्गीतेमध्ये पुढे बघूच या. तर सांगायचं तात्पर्य असं की आपल्यासाठी काय चांगलं आहे हे भगवंतांपेक्षा जास्ती चांगलं अजून कोणालाच माहिती नाही. तर याच्याशी संदर्भात एक छोटीशी गोष्ट सांगते. तर एकदा एक काय म्हणतात, एक लॉजिशियन असतो, एक तर्कशास्त्रज्ञ असतो. तो जंगलातून चाललेला असतो आणि तो एका मोठ्या वटवृक्षाच्या खाली झोपतो. तो झोपताना विचार करतो की काय देवानी काय सृष्टी बनवून ठेवली आहे. एवढा मोठा वटवृक्ष आहे, त्याला एवढं लहानसं फळ आहे आणि एवढ्या बारीक बारीक ज्या वेली असतात त्यांना एवढं मोठं भलं मोठं फळं लागलेली असतात. देवानी थोडं तरी लॉजिक लावायचं ना, थोडा तरी तर्क लावायचा ही सृष्टी बनवताना. असा विचार करून तो त्याला झोप लागते आणि टपकन एक फळ त्याच्या डोक्यावर पडतं आणि त्याच्याने तो जागा होतो. आणि तो जागा होतो तर त्याला लक्षात येतं की अरे देवा, बरं झालं बाबा
या झाडाला जर भलं मोठं फळ असतं तर आता माझं डोकं फुटलं असतं. आणि देवानी जे केलंय ते बरोबर केलंय. जे लहान फळ आहे त्याच्यामुळे मी वाचलो. तर या गोष्टीवरून पण आपल्याला कळतं की आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच भगवंत आपल्यासाठी करत असतात. आणि आपल्यासाठी हे साधी सोपी गोष्ट जर लोकांना कळली आणि त्यांनी आपले तर्क बनवणं बंद केलं तर हे जग नक्कीच खूप सुंदर होईल. आणि जो काही कलह आपण सध्या फेस करतोय किंवा कली कली काळात जो काही कलह चालू आहे तो सगळा आपोआपच दूर होईल. आणि कली काले नाम रूपे कृष्ण अवतार आणि हरिर नाम हरिर नाम एव केवलम कलौ नास्तेव कलौ नास्तेव कलौ नास्तेव न गतिरन्यथा. एखादी गोष्ट शास्त्रामध्ये जेव्हा 3-3 वेळेला सांगितली जाते तर याचा अर्थ की आपण ते खूप सिरियसली घ्यायला पाहिजे. आणि खूप सिरियसली आपण भगवंतांचं नामस्मरण करायला पाहिजे. आणि भगवंतांनी दिलेल्या मार्गावर आपलं आयुष्य पुन्हा आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि ऑन दिस नोट आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करूया. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी जरूर विचारावे.